भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही ट्रक श्रेणीचा शुभारंभ आज होतोय आणि प्रामुख्यानं माझ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय ह्या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परिवहनचे आयुक्त आदरणीय राजेश नार्वेकरजी, टाटा मोटर्सचे बिझनेस हेड राजेश कौलजी, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील आणि त्याचबरोबर आमच्या आरटीओचे सर्व अधिकारी वर्ग, टाटा कंपनीचे आलेले सर्व पदाधिकारी, सर्वप्रथम मी टाटा कंपनीच्या आपल्या सगळ्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो की भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही ट्रक श्रेणीचा आज शुभारंभ होत आहे आणि अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे। माझ्याप्रमाणेच आपण सर्वजण टाटा ह्या कंपनीच्या प्रेमात असालच। उद्योगपती कसा असावा हे पूर्ण जगाला जर कोणी दाखवलं असेल तर ते रतन टाटाने दाखवलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। अनेक उद्योगपती इंग्रजांच्या काळापासून ह्या भारताची सेवा करतात, भारतातील नागरिकांची सेवा करतात। तेव्हाचे उद्योगपती आणि आताच्या उद्योगपतींची आपण तुलना करू शकत नाही, परंतु बऱ्याच उद्योजकांचं म्हणा किंवा सर्वसामान्य भारतीय नागरिकांचं रतन टाटांवर असलेले विशेष प्रेम आपण सगळेजण जाणताच आणि मी तर त्यातलाच एक आहे। लहानपणापासून रतन टाटांच्या प्रेमात प्रताप सरनाईक होता, आजही आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कौलसाहेब मराठीत बोलतो, कारण तुम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर माझे वर्ग चालू आहे 15 ऑगस्टपर्यंत त्यामध्ये तुम्ही शिकू शकता। आरटीओच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालू आहे, म्हणजे काय वेगळे लोक नाही। तर 28 डिसेंबर हा जो वाढदिवस आहे तो माझ्या मुलाचाही वाढदिवस आहे आणि माझ्या नातवाचाही वाढदिवस आहे। त्यामुळे रतन टाटांचा वाढदिवस हा माझ्या घरामध्ये 2 वेळा साजरा केला जातो। त्यामुळे मनापासून ह्या कंपनीला जर अशी काही संधी मिळत असेल आणि तीही महाराष्ट्रात मिळत असेल तर माझ्या दृष्टीने फार ती आनंदाची बाब आहे। आजचा हा दिवस केवळ नवीन उत्पादनाच्या लॉन्चचा नाही तर भारताच्या हरित वाहतूक क्रांतीची सुरुवात आहे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला एक वेगळी नवीन दिशा दाखवतोय। महाराष्ट्राचं नेतृत्व बॅटरी इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे आणि आम्ही पुढाकार घेतला आणि उद्योगाला सक्षम वातावरणही निर्माण करून दिलं। आपल्याला नार्वेकर साहेबांनी आता काही माहिती दिलीच आहे। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत हे ट्रक पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाईन आणि विकसित केलेले भारतीय कौशल्य आणि भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादन क्षमतेचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे असं मला सांगावंसं वाटतं। या देशामध्ये टाटा मोटरचे फार मोठे योगदान आहे। 7 ते 55 टन क्षमतेची भारतातील पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक ट्रक श्रेणी सादर करून टाटा मोटर्सने देशातील व्यावसायिक वाहन उद्योगात नवा मापदंड निर्माण केलेला आहे। पर्यावरण आणि नेट झिरो 2070 इलेक्ट्रिक ट्रक हे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या 2070 पर्यंत नेट झिरोच्या संकल्पाला बळ देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे। वाहतूक क्षेत्रासाठी ही फार मोठी आणि नवीन संधी आहे। इलेक्ट्रिक ट्रकमुळे इंधन खर्च कमी होईलच, परंतु ऑपरेटिंग खर्चात बचत होईल आणि वाहतूक व्यवसाय अधिक स्पर्धात्मक व शाश्वत बनेल। सरकार आणि उद्योगपतींमध्ये नेहमीच भागीदारी झालेले अनेक करार आम्ही आतापर्यंत केलेले आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या PM ड्राईव्ह योजनेच्या माध्यमातून उद्योग उत्पादक आणि वाहतूकदारांना आवश्यक ते निश्चितपणे आम्ही योगदान किंवा प्रोत्साहन सुद्धा दिलेले आहे। रोजगार आणि नवकल्पना, इलेक्ट्रिक वाहन मोबिलिटीमुळे उत्पादन, संशोधन, बॅटरी तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कौशल्य विकासाच्या आता संधी उपलब्ध होणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक आर्थिक लाभ यामुळे मिळणार आहे। एका चार्जमध्ये सुमारे तुम्ही 300 किलोमीटर म्हणालात, परंतु 350 किलोमीटरची रेंज, फास्ट चार्जिंगची सुविधा आणि कमी ऑपरेटिंग खर्च ही या इलेक्ट्रिक ट्रकची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत।
त्यामुळे चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी होऊन ट्रक अधिक वेळ रस्त्यावर धावू शकतो, ज्यामुळे वाहतूकदारांची उत्पादकता वाढते. हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नाही तर प्रत्येक वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, अधिक विश्वासार्ह आणि अधिक किफायतशीर ठरणार आहे. आणि त्यामुळे हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या वतीने आम्ही अनेक संधी आणि सुविधा आपल्याला सगळ्या कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. किंबहुना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून चाललेला या महायुती सरकारनं ईव्ही व्हेकल्सला फार प्राधान्य दिलेलं आहे. कदाचित आपल्याला कल्पना नसेल, परंतु परिवहन मंत्री आणि त्याचबरोबर एस टी महामंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं जरी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2047 हे उद्दिष्ट ईव्ही व्हेकलचं 100% ईव्ही व्हेकलचं साध्य करण्याचा निर्णय जरी घेतला असेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला ते टार्गेट दिलं असेल, तरी एस टी महामंडळाच्या आमच्या सर्व गाड्या 2036 पर्यंत आम्ही पूर्णतः इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून आम्ही तयारी सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपण आता चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात मागणी केली, परंतु ही वस्तुस्थिती तुम्ही आज जरी सांगत असाल तरी परिवहन खातं एवढं सक्षम आहे की आम्ही 8 महिन्यापूर्वी राज्यामध्ये जर ईव्ही पॉलिसी आणि ईव्ही धोरण आम्ही आणतो तर त्या ठिकाणी जर ट्रक, बसेस किंवा गाड्या ह्या नंतर येतील, परंतु चार्जिंग स्टेशन हे आधी निर्माण व्हायला पाहावं ह्या मताचे आम्ही आहोत. आणि त्यामुळे एस टी महामंडळाच्या सर्व डेपोंमध्ये आम्ही ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देतोय. आम्ही आरटीओच्या सर्व जागांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारतोय आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 50 किलोमीटर पर्यंत तुम्ही म्हणालात, आम्ही ज्या ठिकाणी उड्डाणपूल असतील, MMRDचे असतील, PWDचे असतील किंवा आमच्या कोस्टल रोडच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या जागा आहेत, खाली जागा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे उड्डाणपूल तेथे चार्जिंग स्टेशन ही संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि MMRDच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून ते उड्डाणपूल आरटीओ डिपार्टमेंट किंवा एस टी महामंडळाला द्यावे, जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे PPP तत्वावर चार्जिंग स्टेशनची उभारणी करू. अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर आम्ही त्या योजनेला सुद्धा गती देऊ. त्यामुळे जास्तीत जास्त ईव्ही व्हेकल हे महाराष्ट्रामध्ये येतील, कारण लोकांना कळेल की महाराष्ट्र हा ईव्हीला चार्जिंग स्टेशन जे पूरक आहेत त्या गोष्टी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे आणि चार्जिंग स्टेशन आम्ही जागोजागी उभारतो आणि त्या माध्यमातून आम्ही आमची तयारी करतोय. त्यामुळे आपण उत्पादन आपलं वाढवा, आपण आपल्या गाड्या रस्त्यावर आणा. पर्यावरणपूरक गाड्या जर रस्त्यावर येतील तर प्रदूषण कमी होईल, प्रदूषण किंबहुना शून्य होईल आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त ईव्ही व्हेकलला चालना या राज्यामध्ये मिळेल ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय, कारण परत एकदा सांगतो की टाटा आणि परिवहन किंवा टाटा आणि एस टी महामंडळ याचं नातं फार वेगळं आहे. एस टी महामंडळाला सुद्धा ज्या काही बसेस आता आम्ही घेतलेल्या आहेत त्या 3000 पैकी 2100 बसेस ह्या टाटा कंपनीच्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या 5000 बसेस येतील त्यातील सुद्धा काही बसेस ह्या टाटाला मिळाव्या आणि टाटा कंपनीने त्यामध्ये प्राधान्यानं पुढाकार घ्यावा ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला प्राधान्य किंवा आपल्या संस्थेला, आपल्या कंपनीला प्राधान्य देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मी परत एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या हस्ते हा पहिला ईव्ही व्हेकलचा शुभारंभ होत आहे याचा आनंद मी व्यक्त करून तुम्हाला शुभेच्छा देतो. परत एकदा मराठी भाषा जर शिकायची असेल तर निश्चितपणे त्यासाठी माझी तयारी आहे असं दर्शवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.